नमस्कार मित्रांनो. तर राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज दिवस दुसरा म्हणजे बाप्पाचे मी व्हिडिओज करणार आहे. त्याच्यामध्ये आज दिवस दुसरा. तर दिवसाची सुरुवात ही सकाळी बाप्पांच्या समोर मी आंघोळ वगैरे केलो आणि ते स्वच्छता वगैरे करून बाप्पांच्या समोर ही रांगोळी टाकत होतो. तर माझी रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला रंग भरून काढायची रांगोळी फार आवडते आणि त्याच्यामध्ये कसं कलर कॉम्बिनेशन घातलं की रांगोळी पण दिसायला मस्त वाटते. आणि आपण जेव्हा जेव्हा रांगोळीकडे बघतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे प्रसन्नता एक वाटत असते. आयुष्य खूप सुंदर आहे जर आपण बघायचा नजरिया बदललो तर खूप सुंदर आहे. पण आमच्या समाजामध्ये एका सुशिक्षित मुलाकडं बघायचा नजरिया थोडा अलगच असतो. म्हणजे सांगायचं म्हणजे तर ह्याला इगो आहे, ह्यो फार जास्त बोलत नाही अशा प्रकारे. तर तसं नसतं. जेव्हा एका मुलाच्या मनामध्ये असं असतं की कशाला कोणाचं मन दुखवायचं. नमस्कार मित्रांनो. तर गणपती बाप्पा सकाळची आरती दिवस दुसरा. तर आता सकाळची आरती आम्ही करणार आहोत, मी आणि माझे बाबा. तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी झालेली, पूर्ण स्वच्छता वगैरे करून आम्ही दिवे वगैरे पेटवले. तर लवकरच पूजेला सुरुवात होईल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरुवे प्रेम गोपालयाची सर्वांगी विघ्नहरविघ्नदूराची घंटी गळते मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव फळातील गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुमची चरा मुक्त शोभरा चंद्रुदिनो पुढे चरणी सागर्या. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर भंगर वंदना सरकुंड वक्रतुंड सुनयना दास रामाचा पाठी सदना संकटी पावावी देवानी रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव अलिंद्रकांग्रे वंदीन आनंद पूजन भावे तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रिय करोमि यत्नं सकलं परं नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं माधवं गोपिका वल्लभं जानकी नाथं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणेश मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आमची सकाळची आरती पूर्णपणे संपन्न झाली होती. मी आणि माझे बाबा पण खाली डोकं टेकून नमस्कार केलो बाप्पांना.
आणि पूजेला संपन्न केलो. तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम पूजा करता की सकाळी एवढंच करता, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाप्पा आपले 11 दिवसच राहतात म्हटल्यावरती आपण सकाळ संध्याकाळ पूजा केलीच पाहिजे. मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी डेली एक नवीन प्रसाद करणार आहे बाप्पांच्यासाठी. तर हा कोणता नवीन प्रसाद नसणार. तर आज मी तळलेले मोदक करणार आहे बाप्पासाठी. तर त्याच्याबद्दलच हा व्लॉग होणार आहे. हा जो नैवेद्य मी बनवत आहे तो आहे तळलेले मोदक. त्याच्यासाठी मी पहिला तर थोडासा मैदा, गव्हाचं पीठ, रवा आणि रवा इतकंच आणि थोडंसं त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. आणि ते पूर्ण पीठ एकत्र करून असं त्याला घट्ट असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती पाणी जाईल तेवढंच घाला. तर मी हे पीठ पूर्ण असं मळून घेतो. त्याच्यानंतर मी सारण तयार करायला घेतलो होतो. तर सारणामध्ये पण काय काय घालायचं ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेनच. हे पीठ पूर्ण सारण करून घेऊस्तोवर इतकं म्हणजे भिजलेलं की हे पूर्ण असं एकदम मऊ मऊ झालेलं. पूर्ण हे पीठ मळून झालं. त्याच्यानंतर थोडासा तेलाचा हात लावा त्याच्यावरती आणि असं भांडं वगैरे ढापून त्याला ठेवा. तर हे सारण करायसाठी मी आमच्या घरात खोबरं होतं, ते खोबरंचं बारीक चिरून घेत आहे. आजकाल कोण खलबत्त्यामध्ये असं खोबरं बारीक करून घेत नाही झालेत, पण किसत पण नाही झालेत. तर सगळे मिक्सरलाच खोबरं लावून घेत आहेत. तर तुम्ही बघू शकता मी पण मिक्सरलाच लावून घेतलेलं आहे. मिक्सरला लावायचं कारण म्हणजे हे पूर्ण असं बारीक होतं एकदम आणि आपल्याला हवं तसं हे बनतं. तर तुम्ही सुकलेला पण खोबरं घेऊ शकता त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हे गूळ आहे. मी गूळ असं बारीक शिजवून घेत आहे कारण की ते एकजीव व्हायला पाहिजे सारणामध्ये. असं घट्ट त्याच्यामध्ये असं गाठीसारखं नाही लागलं पाहिजेत. तर हे एकदम बारीक करून घेतलेलं आहे मी गूळ. मग गॅसवरती बुट्टीमध्ये पांढरे तीळ भाजून घेतलो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे धूर येत आहे. तुम्हाला वाटलं असेल ह्या जळल्यात, पण नाही, त्या पटपट असं चटचट भाजून येतात. त्याच्यानंतर बुट्टीमध्ये थोडंसं म्हणजे जे होतं ते पूर्ण लावलेलं मी खोबरं घातलो मिक्सरमध्ये. आणि तेवढं सगळं गूळ काय मी घालणार नव्हतो कारण की फार गोड आमच्या घरामध्ये चालत नाही. मुळात मलाच जास्त असं गोडसं आवडत नाही. त्याच्यामुळे मी थोडं म्हणजे त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त असं गूळ घातलो. आणि पूर्ण हे सारण असं एकजीव होईस्तोपर्यंत त्याला घेतलो करून. त्याच्यानंतर गॅस बंद करून मी त्याच्यामध्ये विलायची पावडर थोडीशी घातलो आणि सुंठ पावडर पण होती ती पण घातलो. त्याच्याने कसं थोडं टेस्ट मस्त येतो. त्याच्यानंतर पीठ पण भिजवून झालेलं म्हटलो आणि मोदकासाठी पानं लाटून असं पटापटा मोदक करून घेतलो. आणि त्याच्यामध्ये सारण वगैरे भरून असं मोठेच मोदक केलो होतो. तितकं बुट्टी भरून त्याचं सारण होतं तरी पण म्हणजे जास्त मोदक झाले नाही. तितकेच 15 मोदक झाले होते. आणि थोडंसं पीठ उरलेलं कारण की सारण संपलं होतं. मग पीठ उरणारच ना. मग पीठ उरलेलं म्हटलं आणि त्याच्या थोड्याशा पुऱ्या लाटलो. पण पुऱ्यांचं मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ घातलो नाही. तुम्ही बघू शकता मोदक किती छान झाले आणि ते मी तळायला घेतलो. मोदकांची पानं इतकी पातळ लाटायची की म्हणजे असं खाताना फील व्हायला पाहिजेत की आपण असं कुरकुरीत मोदक खातोय. तर तुम्ही कशा प्रकारे पानं लाटता की तुम्ही कोणतं पीठ वापरता मोदकासाठी ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.
मोमोज आर ठीक बट मोदक आर उफ. हा कमेंट तर तुम्ही आता सोशल मीडियावरती फार ट्रेंडिंग चाललेला आहे, तुम्ही बघितलाच असेल. आपले मोदक हे मोदकच, हे मोमोज वगैरे हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही आणि हे इंडियन पण फूड नाही आहे. त्याच्यामुळे मला पण मोमोज असं फार आवडत नाहीत. कधी तरच म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा इतकंच खातो मी मोमोज, मला आवडत पण नाही ते जास्त. पण आमच्या घरी मोदक फार बनतात, म्हणजे संकष्टीला वगैरे पण आम्ही मोदक बनवतो आणि मला मोदक फार आवडतात. तुम्हाला मोदक आवडतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं खरपूस असं गोल्डन कलरचा रंग येऊस्तोपर्यंत त्यांना असं बारीक बारीक ते मीडियम गॅस फ्लेमवरती भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर सॉरी फॉर दिस, कारण की व्हिडिओ माझे चांगले शूट होत नाहीत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे माझं शूट करायला कोणी नाही आहे. माझं मी जर स्टँडमध्ये लावतो आणि ते व्हिडिओ शूट करत असतो. माझ्याकडं असं मोठं स्टँड पण नाही आहे. जे स्टँड आहे म्हणजे छोटंसं ते रोड साईडवरती मिळतं ते छोटं स्टँड, तेच माझ्या. तर आता आमचे मोदक करून झालेले आहेत हे बघा. एकदाचे का मोदक करून झाले त्याच्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात करणार होतो. मग सगळं आरतीचं ताट वगैरे मम्मीकडे देऊन मी पूजेला सुरुवात आमचे पप्पांनी केलीच. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर गुणाची अंकित केशवांचा पराची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती माते मनोकामना पूर्ती. जय देव जय देव नकर्षित बरा सुगौरी तुम्हाला चंदनाची लोटी कुंकुम केशरा जडित मुक्त शोभरा रंगते नोपुरे तरी काव्य. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती सजन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर कन्वर वंदना शरण तोंड
जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी योगे अस्तावि सर्वकेवरि योगा रामागे रत्नानि सजीवे शोभा जगदीका चरकेति परतम माहेगा सर्वजीवाहि माउत जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राधिका वल्लभा काले दीनता जय देव जय देव तुलसी माला गळा कंठे उनकटी काचे पीतांबर कस्तूर दल्लाती गरुड हनुमंत पुरे पुराणी जय देव जय जय पावनगंगा रघुमाई वल्लभा राधिका वल्लभा काले दीनता जय संजय गुरुनाथ अंते कृपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राणी रखुमाबाई राणी नाथकरा ओवाळी राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राणीचा वल्लभा काळे दीनता जय देव जय देव ओवाळू आरत्या कुर्बांच्या चंद्रभागे मणी सोडून यायची पदा वैष्णवनाथवती अंडवतीचा महिमा वर्णावाची जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राणीचा वल्लभा काळे दीनता जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेची चंद्रभागे मणी स्नान देखती दर्शन हे रामाचे जय हो रामची तेजवाती रामदेव भावे गोवाती जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राणीचा वल्लभा जय देव जय देव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त राजाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीति नीति चौदह निर्माणा समाधि जाना जय देव जय श्री गुरु दत्ता आरती वाणिका हरि भौतिका जय देव पाव्यांतरी तुरे पदर्थ आभाग्याची देवी देवी मात राजकरी त्यांचा आहित जन्मा मरणाचा सोलेचा अंत जय देव जय श्री गुरु दत्ता आरती वाणिका हरि भौतिका जय देव जय पाटा कला सर्वावेचा सांगे प्रतिपाद केला धनोनी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा केला सुखविला जय देव जय श्री गुरु दत्ता आरती वाणिका हरि भौतिका जय देव जय डोळ्याची पाठी बसुले आनंद पूजन भावे गवारी नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या गणे तमेव सर्वं ममेव देव आहे नाचा मते नैया जातुनाय करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अखिलं चित्रं रामनारायणं कृष्णरामवरवपुः हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। मग अशा प्रकारे आमची संध्याकाळची पूजा आम्ही घरचे सर्व मिळून
करत असतो. तर आम्ही इथं शेतवाडीमध्ये येऊन राहिलो आहे, त्याच्यामुळे आमच्या आजूबाजूला घर पण नाहीत. त्याच्यामुळे जुन्या घराकडे कसं आमच्या आजूबाजूच्यांना आम्ही इन्व्हाइट करत होतो पूजेला वगैरे. आत्ता कसं होतं आहे की इथं घरं वगैरे नसल्यामुळे आम्ही आमच्या घरापुरतंच पूजा होत असते. एकदा का पूजा झाली की पप्पा आमचे नैवेद्य दाखवत होते आणि गणपती बाप्पाला पाणी सोडत होते. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू.